नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। दिव्यांग बांधवांना 5,400 रुपये सरसकट वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे। त्या संदर्भातलं परिपत्रक काढण्यात आलेले आहे मित्रांनो। अनेक दिवसापासून याबाबत दिव्यांग बांधवांची मागणी होती, तर त्या संदर्भातले परिपत्रकात काय माहिती देण्यात आलेली आहे, कोणत्या दिव्यांग बांधवांना 5,400 रुपये सरसकट वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। आपण या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचं हे पत्र आहे। दिनांक 5 जून 2026 रोजीचं दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतूक भत्त्यात शहरी व ग्रामीण असा दुजाभाव न करता सरसकट 5,400 विशेष वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत या ठिकाणी हे पत्र आहे। महोदय, उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्र कृपया पाहावे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या व विविध मागण्यांबाबत चर्चा करण्याकरिता महाराष्ट्र शासन राज्य अपंग कर्मचारी संघटना यांच्यासोबत 31 डिसेंबर 2025 रोजी सचिव दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात आलेले आहे। तरी सदर इतिवृत्तामधील मुद्दा क्रमांक 4 दिव्यांग कर्मचारी विशेष वाहतूक भत्त्यात शहरी व ग्रामीण असा दुजाभाव न करता सरसकट 5,400 विशेष वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत हा विषय आपल्या विभागाशी संबंधित असून सदर विषयाच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करण्यात यावी, तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितास व या विभागास कळविण्यात यावे ही नम्र विनंती, असं या ठिकाणी बघा उपसचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट 5,400 एवढे वाहतूक भत्ता देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। तर आपण बघू शकता, दिव्यांग कर्मचारी समस्या निराकरण करण्यास शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्याबाबत 5 जानेवारी 2026 रोजी सुद्धा हे पत्र काढण्यात आलेलं होतं। या 5 जानेवारी 2026 रोजी सुद्धा बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय घेण्यात आलेला होता। आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाने या ठिकाणी पुढील वित्त विभागास सांगितलेले आहे की आपल्याकडे विषय आहे आणि त्यानुसार लगेच कार्यवाही करावी आणि तसं आम्हाला कळवावे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांना आता 5,400 रुपये वाहतूक भत्ता मिळण्यास या ठिकाणी मार्ग मोकळा झालेला आहे। अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी ही दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आहे। वाहतूक भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे। सरसकट ग्रामीण शहरी दुजाभाव न करता 5,400 वाहतूक भत्ता या ठिकाणी आता मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।